नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण या लेक्चरमध्ये पहिली पंचवार्षिक योजना अगदी सखोलपणे डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तर गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय असतं किंवा आर्थिक नियोजनासाठी जे काही महत्त्वाच्या संस्था काम करतात त्याच्यामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल किंवा नीती आयोग असेल, तर या सर्व संस्था आपण डिटेल्सपणे चर्चा केलेल्या आहेत. तर जे कोण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्यासाठी या सर्व लेक्चरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ती सुद्धा लेक्चर तुम्ही आवश्यक बघून घ्या. त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजनाचा जो काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल आणि ती समजल्यानंतर पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करत असाल त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना अगदी डिटेल्सपणे अभ्यासणार आहोत. म्हणजे एमपीएससी कमिशननं आजपर्यंत जे काही विविध प्रश्न विचारलेले असतील ते सर्वच्या सर्व कव्हर करू आणि भविष्यात जे काही वेगवेगळे प्रश्न येऊ शकतील किंवा ज्या शक्यता आहेत त्या सुद्धा सर्वच्या सर्व आपण या लेक्चरमध्ये कव्हर करू. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला जे काही विविध तुम्ही व्हिडिओ बघितले असतील किंवा पुस्तकं वाचले असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेड सोर्स भेटतो पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात. मात्र या लेक्चरमध्ये आपण खूप सखोलपणे अभ्यासू. म्हणजे ही पंचवार्षिक योजना अभ्यासल्यानंतर तुम्हाला वेगळं काही रेफरन्स मटेरियल वाचण्याची नक्कीच गरज लागणार नाही याची खात्री मी देतो. आणि आजच्या आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला पंचवार्षिक पहिल्या योजनेचा जो काय कार्यकाल आहे 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कुठून कुठपर्यंत होता. तर 1 एप्रिल 1951 पासून 31 मार्च 1956 पर्यंत पहिली पंचवार्षिक योजना आमच्या देशामध्ये राबवली. बघा, या योजनेचे अध्यक्ष जे काय पहिले होते ते पंडित नेहरू, म्हणजे नियोजन आयोगाचे जे काय अध्यक्ष असतात तेच पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष असतात. तर पहिले अध्यक्ष पंडित नेहरू आणि पहिले उपाध्यक्ष, बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो उपाध्यक्ष कोण, गुलजारीलाल नंदा हे पहिले उपाध्यक्ष होते. बऱ्याच वेळेला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा मग महत्वाचा मुद्दा आहे की या योजनेमध्ये सर्वाधिक खर्च हा प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 31% किंवा 31% कृषी व सिंचनावरती केला होता. किंवा ॲग्रिकल्चर आणि इरिगेशन सिस्टीम जी आमच्या देशामध्ये डेव्हलपमेंट करायची होती त्यासाठी सर्वाधिक खर्च केलेला होता. या योजनेतला जो काही आर्थिक वाढीचा दर किंवा इकॉनॉमिक ग्रोथचा रेट जो संकल्पित ठरवलेला होता की जवळपास 2.1% आम्हाला साध्य करायचा आहे. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळेला ही पंचवार्षिक योजना 1956 संपली त्यावेळी आर्थिक वाढीचा दर जवळपास 3.6% झाला. म्हणजे हा चांगला मुद्दा आहे किंवा पॉझिटिव्ह मुद्दा आहे. म्हणजे ठरवलं तर जवळपास 2.1% तयार झाला किंवा साध्य झाला 3.6%. बऱ्याच वेळेला विचारला जातो खालीत की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो नियोजित जो काही आर्थिक वृद्धी दर जवळपास 2.1% होता आणि मात्र प्रत्यक्षात 3.6% झाला, म्हणजे पॉझिटिव्ह झाला किंवा चांगला झाला. तर पहिली पंचवार्षिक योजना खूप महत्वाचे 2-3 फॅक्च्युअल डेटा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा मुद्दा बघा, या योजनेवरती जास्त फोकस कशावरती केला होता तर प्रामुख्याने बघा, आमच्या देशाला ज्यावेळी 1947ला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या देशाची फाळणी झालेली होती. म्हणजे हा पूर्व पाकिस्तान असेल आणि हा पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो असेल ते बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान. तर ह्या दोन वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती झाल्यामुळं आमच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्न समस्या निर्माण झाली होती किंवा देशातल्या लोकांना पोटभर अन्न मिळत नव्हतं. त्यामुळे अन्नधान्याची जी काही समस्या आहे तर ती दूर करण्यासाठी, म्हणजे ती दूर करायची म्हणजे काय तर आम्हाला अन्नधान्य जे आहे ते आयात करावं लागायचं, अमेरिका असेल किंवा इतर विविध देशांच्याकडून. म्हणून या योजनेमध्ये प्रामुख्यानं अन्नधान्याची आयात कमी करून अन्नधान्य उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी, म्हणजे आम्ही इतर देशांच्याकडून जे अन्नधान्य इम्पोर्ट करतो ते कमी करून आमच्या देशातलं अन्नधान्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी प्रामुख्यानं कृषी क्षेत्राला या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जातं. बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राधान्य कशाला दिलं होतं तर ॲग्रिकल्चरला दिलं होतं. आता असाही प्रश्न येऊ शकतो की ॲग्रिकल्चरला का प्राधान्य दिलं होतं. तर आमच्या देशातली जी अन्न समस्या जी काय होती ती दूर करण्यासाठी आणि आम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळण्यासाठी. त्यामुळे लक्षात ठेवा, या योजनेमध्ये प्रामुख्याने ॲग्रिकल्चरला फोकस केलं होतं. इथे एक छोटासा मुद्दा आहे बघा, PL 480 किंवा फूड फॉर पीस असं म्हणतात बघा. तर हा जो काही PL 480 हा एक लॉ आहे अमेरिकेमध्ये, USA मध्ये हा लॉ आहे. तर या लॉच्या अंतर्गत नेमकं काय तर अमेरिका हे जे काही राष्ट्र आहे ते जगातले जे असे वेगवेगळे देश आहेत की ज्या देशातली अन्न सुरक्षा धोक्यात आली किंवा त्या देशामध्ये अन्नधान्याचा पुरवठा कमी होतोय, तर अशा देशाला एक मानवतेच्या दृष्टीनं अन्नधान्याचा सप्लाय करतील किंवा पुरवठा करतील. आणि आमच्या देशाला स्वातंत्र्यानंतर जी अन्नधान्याची जी काही तुटवडा निर्माण झालेला होता तो पूर्ण करण्यासाठी अमेरिकेनं PL 480 या कायद्याच्या अंतर्गत आमच्या देशाला अन्न पुरवठा केला. आता त्याच्यामध्ये गंमत अशी झाली बघा की जो काही गहू PL 480 कायद्याअंतर्गत आलेला होता तो गहू निकृष्ट पद्धतीचा होता किंवा चांगला नव्हता. आणि त्याच्या माध्यमातून किंवा त्या गव्हाच्या माध्यमातून असं म्हणतात की अमेरिकेवाले म्हणतात की आमच्याकडून चुकून गाजर गव्हाचं बी मिसळलं. आणि आता ते समजा तुम्ही काय बोलायचंय तर अमेरिका म्हणतं की आम्हाला चुकून आमच्या
तर PL 400 या कायद्याअंतर्गत अमेरिकेने भारताला गहू दिला आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या गव्हामध्ये गाजर गवताचे बी मिसळलेलं होतं. म्हणजे आपण जो काँग्रेस तण जे म्हणतो ते असेल आणि आमच्या देशामध्ये खूप मोठी समस्या निर्माण झाली. तर ही जी काही अन्नधान्याची समस्या आहे ही जर आम्हाला दूर करायची असेल तर आम्हाला कृषी क्षेत्राला महत्त्व देण्यासाठी आम्ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला महत्त्व दिलं. लेक्चर थोडंसं लेंदी होईल किंवा मोठं होईल, मात्र लक्षात ठेवा या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न येतात ते सर्वच्या सर्व केले जात असतील. म्हणजे थोडासा वेट करा किंवा थोडंसं व्यवस्थित बघा, याचा तुम्हाला नक्कीच भविष्यात उपयोग होऊ शकतो. लक्षात ठेवा आजपर्यंत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की पहिल्या पंचवार्षिक योजनेला प्रतिमान किंवा मॉडेल कोणाचं वापरलं होतं. हेरोल्ड डोमर यांचं वापरलं होतं. तर आता असा प्रश्न आता येऊ शकतो की हे प्रतिमान नेमकं काय होतं. तर हे प्रतिमान काय होतं, बिग पुश या सिद्धांतावर अवलंबून होतं. म्हणजे हे प्रतिमान काय सांगतं की एखाद्या अर्थव्यवस्थेचा जर विकास करायचा असेल किंवा डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक केली पाहिजे. जर भांडवली गुंतवणूक जर केली तर वेगवेगळे उद्योग व्यवसाय वाढतील आणि वेगवेगळे उद्योग व्यवसाय जर वाढले तर देशातल्या लोकांना बऱ्याचशा रोजगार मिळेल आणि देशातल्या लोकांना रोजगार मिळाला तर त्या देशामध्ये मागणी निर्माण होईल आणि मागणी निर्माण झाली तर त्या देशाची डेव्हलपमेंट होईल, असं हे प्रतिमान सांगतं किंवा असं हे मॉडेल सांगतं. त्यामुळे आम्ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरोल्ड डोमर यांचं प्रतिमान वापरलेलं होतं. तर ते बिग पुश या सिद्धांतावरती आधारित होतं की याच्या माध्यमातून देशात भांडवली गुंतवणूक होऊन त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. तर हा बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो की हेरोल्ड डोबर यांचं बिग पुश प्रतिमान नेमकं काय असतं. तर हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करून त्या देशाच्या एकंदरीतपणे डेव्हलपमेंटसाठी काम केलं जाईल. पुढचं बघा, या योजनेचा प्रस्तावित खर्च जो होता 2,378 कोटी रुपये, म्हणजे ठरवलं होतं की एवढा खर्च करायचा आहे, मात्र प्रत्यक्ष त्यापेक्षा कमी खर्च झाला 1,960 कोटी रुपये. तर हे लक्षात ठेवा, हे आकडे जरा लक्षात ठेवायचे आणि याच्यामध्ये फेरफार करायची नाही, कारण की हे भारत सरकारचे अधिकृत आकडे आहेत. त्याच्यामध्ये फेरफार तुम्हाला किंवा मला करण्याचा अजिबात अधिकार नाही. तेव्हा प्रस्तावित खर्च 2,378 कोटी रुपये आणि प्रत्यक्षात 1,960 कोटी रुपये एवढा प्रत्यक्ष खर्च झाला. बघा, या योजनेचे उपनाव बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारलाय की पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपनाव काय, तर पुनरुत्थान योजना. म्हणजे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या देशातली जी काही वाईट अवस्था झालेली होती किंवा इकॉनॉमी एकदम गडबडलेली होती, ती जर आम्हाला इकॉनॉमी पुन्हा जर उभी करायची असेल तर एक वेगळी उंच किंवा एक वेगळ्या पातळीवरती आम्हाला काम केलं पाहिजे. त्यासाठी पुनरुत्थान योजना असं म्हटलं जातं. तर ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया की या योजनेमध्ये जे काही महत्त्वाचे कार्यक्रम राबवले ते आपल्याला माहिती आहे. बऱ्याच वेळेला विचारतात बघा, खालीलपैकी कोणते कार्यक्रम हे पहिल्या पंचवार्षिक योजनेत राबवले. तर बघा, दुसऱ्या महायुद्धामुळे म्हणजे जगामध्ये 1939 ते 45च्या दरम्यानचे दुसरं महायुद्ध झालं व 1947ला भारताची फाळणी झाली. त्यामुळं जी भारतीय अर्थव्यवस्था होती एकदम विस्कळीत झालेली होती. तर ही विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून अर्थव्यवस्थेचा समतोल आम्हाला विकास कसा करता येईल, म्हणजे बॅलन्स इकॉनॉमी डेव्हलपमेंट कशी करता येईल, यासाठी भारत सरकारला विविध उपाययोजना करणं महत्वाचं होतं आणि ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये गेलं. त्याच्यामध्ये बघा, देशातील संसाधनांचा अधिक उपयोग करून भूमी, श्रम, भांडवल, संयोजक जे देशाकडे आमच्या रिसोर्सेस आहेत या सगळ्यांचा मॅक्झिमम उपयोग करून आमच्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट किंवा रोजगार निर्मिती कशी करता येईल यासाठी काम करणं आणि त्याच्याबरोबरच आमच्या देशातल्या एकंदरीत पण लोकांचा जीवनमानाचा दर्जा आम्हाला कसा उंचवता येईल यासाठी सुद्धा काम करण्यासाठी भारत सरकारनं काम केलं. आणि पुढचा खूप महत्वाचा एक बघा प्रश्न निर्माण झालेला स्वातंत्र्यानंतर, चलनवाढीवरती नियंत्रण. बघा, चलनवाढ हे प्रकरण आपण खूप डिटेल्समध्ये ह्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून डिस्कस केलेलं आहे. तर त्या सर्व लेक्चरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ते सुद्धा लेक्चर तुम्ही बघू शकता. चलनवाढ म्हणजे काय, देशामध्ये महागाई खूप प्रमाणात वाढणे आणि महागाई जर वाढत असले तर देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं ते धोक्याचं असतं, कारण लोकांचे इन्कम वाढत नाही. त्यापेक्षा जर महागाई वाढत असली तर सगळं अवघड होऊन जातं. त्यामुळे महागाई नियंत्रणासाठी भारत सरकारनं पुढील विविध उपक्रम या योजनेमध्ये राबवले. त्याच्यामध्ये बघा, पहिला प्रकल्प असेल, बऱ्याच वेळेला विचारतात भाकरा नांगर प्रकल्प किंवा भाकरा प्रकल्प असं पण बोललं जातं. तर हा प्रकल्प सतलज नदीवरती असून, बऱ्याच वेळेला विचारतो कोणत्या नदीवरती आहे, सतलज नदीवरती असून हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यांच्या मध्ये, म्हणजे भारताचा नकाशा जर आपण ॲव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश आणि पंजाब ही साधारण उत्तरेकडची राज्य आहे. तर या राज्यांच्या दरम्यान हा प्रकल्प आहे. बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्यांच्या मध्ये हा प्रकल्प आहे, तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये हा प्रकल्प आहे. मात्र बघा, या प्रकल्पाचा लाभ किंवा सिंचनाचा लाभ कुणाकुणाला होतो, तर हिमाचल प्रदेश, पंजाब ह्या दोन्ही राज्यांच्या बरोबर हरियाणा आणि राजस्थान, म्हणजे हरियाणा इकडे जर घेतलं आणि राजस्थान जर इथं घेतलं तर साधारण या 4 राज्यांना या प्रकल्पाचा लाभ होतो. बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणकोणत्या राज्यांना भाकरा नांगर या प्रकल्पाचा लाभ होतो किंवा भाकरा प्रकल्पाचा लाभ होतो, तर हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान या 4 राज्यांना या प्रकल्पाचा लाभ होतो. पुढचा खूप महत्वाचा प्रकल्प असेल बघा, कोसी प्रकल्प. तर हा बिहारमध्ये कोसी नदीवरती आहे. तर या नदीला बिहारचे दुःखाश्रू असं पण म्हणतात. बघा, हाही प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे की
कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात किंवा कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात असंही विचारलेलं आहे. तसंच या नदीला बिहारमध्ये सप्तकोसी असेही म्हणतात. बघा, ज्यावेळी आपण जॉग्राफीचा अभ्यास करू त्याच्यामध्ये बघा गंमत अशी आहे की भारताचा जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे हा प्रामुख्याने गाळाचा प्रदेश आहे आणि बिहारचं लोकेशन साधारण इकडं उत्तरेला आढळतं. आणि याच्यामध्ये ज्या काही हिमालयातून नद्या वाहतात तर त्या वाहत असताना आपल्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाळ आणतात आणि त्या गाळाचं संचय असल्यामुळं ते नदी पात्र किंवा नदी जी असते ते वारंवार पात्र बदलत असते आणि साधारण बिहारची जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीमध्ये ह्या नदीचं पात्र विसरल्यामुळं किंवा विखुरल्यामुळं खूप सारं नुकसान होतं. त्यामुळे नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. आणि सप्तकोसी म्हणजे काय, ही कोसी नदी जी आहे खूप मोठं रौद्ररूप जाहीर करतं किंवा रौद्ररूप धारण करतं, त्यामुळे असं म्हणतात की सप्तकोसी. पुढचा प्रकल्प बघा हिराकूड प्रकल्प. तर हा प्रकल्प ओडिशामध्ये बऱ्याच वेळेला विचारलं बघा, प्रकल्प त्यांचे राज्य जोडायला हवा किंवा प्रकल्प कोणकोणत्या नदींवरती जोडायला हवा हाही विचारलेला आहे. तर हिराकूड प्रकल्प हा महानदीवरती संबलपूर जवळ आहे. म्हणजे जर बोलायचं म्हटलं तर हिराकूड जर प्रकल्प महानदीवरती म्हणजे जर ओडिशा हे राज्य जर आपल्या साधारण पश्चिम बंगालच्या दक्षिणेला किंवा भारताच्या साधारण पूर्व दिशेला, तर ह्या ओडिशामध्ये महानदीवरती संबलपूर जवळ हा प्रकल्प आहे. आणि लक्षात ठेवा, हा जो काही प्रकल्प आहे तर जगातील सर्वात जास्त लांब मातीचे धरण आहे आणि ते मानवनिर्मित आहे. म्हणजे बघा, खूप मोठं धरण आहे म्हणजे हे ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून बांधलेलं, आणि ते मातीचं असून ते मानवनिर्मित आहे आणि जवळपास 20 किलोमीटर लांब. आणि याची मूळ संकल्पना एम विश्वेश्वरय्या आहे. तर एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस भारतामध्ये इंजिनियर्स डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर हे सुद्धा तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. पुढचा प्रकल्प आहे बघा दामोदर खोरे प्रकल्प. तर हा पश्चिम बंगालमध्ये म्हणजे आमच्या देशात जर बोलायचं म्हटलं तर ओडिशाच्या साधारण उत्तरेला पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे. तर पश्चिम बंगालमध्ये दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये हा प्रकल्प आहे. तर लक्षात ठेवा, हे 4 प्रकल्प महत्वाचे कोणते, कोणकोणत्या राज्यांच्या मध्ये आहे आणि कोणकोणत्या नदीवरती आहेत. तर याच्यावरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत. पुढचं बघा की या योजनेतला पुढचा एक महत्वाचा उपक्रम असेल तो म्हणजे सेंद्रिय खत कारखाना. आमच्या देशाला जर आमच्या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट करायचं असेल तर ऍग्रिकल्चरचं उत्पन्न जर वाढायचं असेल तर रासायनिक खतं वापरली पाहिजेत. आणि रासायनिक खतांची निर्मिती करण्यासाठी आमच्या देशातला पहिला जो काही सेंद्रिय नाही रासायनिक खत कारखाना जो असेल तो सेंद्रिय खत कारखाना साधारण 1951 मध्ये सुरू केला. तर झारखंड नावाचं जे राज्य आहे म्हणजे पूर्वीचं बिहार आणि 2000 नंतर जे झारखंड वेगळं झालं, म्हणजे बिहार आणि झारखंड पूर्वी एकच होतं. 2000ला बिहारचं विभाजन होऊन झारखंड तयार झालं. तर झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यात आहे. मात्र हा 2002 पासून प्रकल्प बंद आहे. बऱ्याच वेळेला विचारला जातो की सेंद्रिय खत कारखाना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला, केव्हा सुरू झाला आणि कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला. तर लक्षात ठेवा, बेसिक माहिती. पुढचं बघा, चित्तरंजन रेल्वे इंजिनांचा कारखाना पश्चिम बंगालमध्ये सुरू. म्हणजे साधारण पश्चिम बंगालचं जर इथं लोकेशन बोलायचं म्हटलं तर चित्तरंजन हे जे काही ठिकाण आहे इथून रेल्वे इंजिनाचा कारखाना सुरू झाला. आणि त्याच्यानंतर पेरांबूर हे साधारण तमिळनाडूमध्ये किंवा चेन्नईमध्ये ठिकाण आहे, तिथे रेल्वे डब्यांचा कारखाना सुरू झाला. बऱ्याच वेळेला हे दोन्ही प्रश्न आलेले आहेत की रेल्वे इंजिनांचा कारखाना कुठं सुरू झाला आणि रेल्वे डब्यांचा कारखाना कुठं सुरू झाला. तर चित्तरंजन इथं साधारण जर बोलायचं म्हटलं तर रेल्वे इंजिनांचा कारखाना सुरू झाला आणि पेरांपूर इथे जर बोलायचं म्हटलं तर रेल्वे डब्यांचा कारखाना सुरू झाला. बऱ्याच वेळेला प्रश्न आले म्हणजे इथं बघा, इथं इंजिन तयार केलं, हे इंजिन असं रेल्वेच्या पटरीवरनं आलं, इथं डबे त्या इंजिनाला जोडले आणि ते पूर्ण देशभर प्रवास करायला लागलं. असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढचं बघा, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे. तर हा जो काही प्रकल्प आहे तो महाराष्ट्रात सुरू झाला. बघा, महाराष्ट्रात साधारण पुण्यामध्ये सुरू झाला. तरी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनिसेफ या 2 संस्थांच्या मदतीने प्रामुख्याने स्वस्त औषधांच्या निर्मितीसाठी, म्हणजे प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं स्वस्त औषधांच्या मध्ये पेनिसिलिनच्या निर्मितीसाठी हा कारखाना सुरू झाला साधारण 10 मार्च 1954ला. आणि याचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेत झालं. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा असेल बघा सरकारी क्षेत्रातला कारखाना, प्रामुख्याने स्टील मधला किंवा अवजार मोठी मोठी तयार करणारा HMT बेंगलोर हिंदुस्थान मशीन टूल्स, हा तर कर्नाटकामध्ये कारखाना सुरू झाला. तर हाही सुद्धा बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा खूप महत्वाचा बघा प्रश्न आहे की 2 ऑक्टोबर 1952 समुदाय विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर याच्यावरती बघा बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे की हा कार्यक्रम सुरू का केला, हा बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे. बघा, या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये, लक्षात ठेवा, रुरल भागात, ग्रामीण भागात पशुपालन, ग्रामोद्योग, स्वास्थ्य उपचार आणि बालकल्याण क्षेत्रात सुधारणा करून लोकांचा जीवनस्तर उंचावणे. म्हणजे प्रामुख्याने रुरल एरियामधले जे काही सामान्य लोक आहेत त्यांच्या बाबतीतलं पशुपालन असेल, ग्रामोद्योग असेल, स्वास्थ्य उपचार असेल, बालकल्याण असेल, इत्यादी क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करून ग्रामीण भागातल्या लोकांचा जीवनस्तर आम्हाला कसा उंचवता येईल यासाठी समुदाय विकास कार्यक्रम गांधीजींच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे 2 ऑक्टोबर 1952ला सुरू झाला. तर ही एक महत्वाची तुम्हाला न्यूज माहिती पाहिजे. पुढचं बघा, पुढचे महत्वाचे असेल बघा SBI ची स्थापना. तर आमच्या देशामध्ये बघा, आपण भारतामध्ये बँकिंगच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मुंबई असेल,
कोलकाता असेल, मद्रास असेल, ह्या तिन्हींच्या ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रेसिडेन्सी बँका होत्या आणि त्यांची मिळून एक इम्पिरियल बँक सुरू झाली आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या इम्पिरियल बँकेचंच SBI मध्ये रूपांतर करण्यात आलं. बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये पण सुद्धा येऊ शकतो. तर आमच्या देशामध्ये 1954 मध्ये एक समिती अपॉइंटमेंट केलेली होती, अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती. या समितीचे अध्यक्ष RD गोरवाला होते, त्यामुळे या समितीला गोरवाला समिती असं पण बोललं जातं. हा पण बँकिंगमध्ये मुद्दा डिटेल्समध्ये बघणार आहोत. आता इथे एवढं लक्षात ठेवा की 1954च्या गोरवाला समितीच्या शिफारसीनुसार आमच्या देशामध्ये 1955 मध्ये SBI ची स्थापना झाली. हा महत्वाचा एक मुद्दा असेल. बघा, पुढचा असेल 1953 अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. म्हणजे हातमागावरती जे काही कापड तयार होतं त्याचं जे काही बोर्ड असेल ते 1953 सुरू झालं. त्याच्यानंतर खादीशी रिलेटेड जे काही बोर्ड असेल, म्हणजे खादी कापडाशी रिलेटेड, 1953 अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना. हे दोन्ही प्रश्न आलेले आहेत, कोणकोणत्या वर्षी हे बोर्ड स्थापन झाले. त्याच्यानंतर बघा, UGC किंवा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. तर 28 डिसेंबर 1953 आमच्या देशातलं जे काही उच्च शिक्षण असेल, हा HRD मध्ये तुम्हाला मुद्दा कामाला येईल. तर उच्च शिक्षणामध्ये जे काही समन्वय साधण्यासाठी UGC स्थापना झाली, मुख्यालय नवी दिल्लीला असेल. त्याच्यानंतर 1951 मध्ये दुसरी एक महत्वाची संस्था IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देशातील पहिली IIT. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे. देशातील पहिली IIT खरगपूर पश्चिम बंगालमध्ये सुरू झाले. म्हणजे बघा, आज दिल्लीचे जे काही CM आहेत, चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल, ते सुद्धा खरगपूर IITचेच पदवीधर आहेत. हा सुद्धा प्रश्न राज्यसेवेला विचारलेला आहे. तर ठीक आहे, बघा, देशातली पहिली IIT खरगपूर पश्चिम बंगालमध्ये साधारण 1951 मध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर 5 जानेवारी 1955 ICIC स्थापना, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाच्या संस्थेची 5 जानेवारी 1955 स्थापना झाली. पुढचं बघा की या योजनेमध्ये एक महत्वाचा अधिनियम पास करण्यात आला. आमच्या देशामध्ये 8 एप्रिल 1948 पहिला औद्योगिक धोरण किंवा उद्योग धोरण स्थापन करण्यात आलेलं होतं. तर या उद्योग धोरणातील ज्या तरतुदी असतील त्या तरतुदींना एक प्रोव्हिजन करण्यासाठी किंवा या तरतुदींना एक ठोस कायद्याचं पाठबळ देण्यासाठी किंवा कायद्याचा एक पुरावा देण्यासाठी आमच्या देशामध्ये औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 मध्ये संसदेने संमत करण्यात. बऱ्याच वेळेला विचारला जातो की 1948च्या कायद्यातील तरतुदींना एक ठोस हे देण्यासाठी औद्योगिक विकास व अधिनियम कधी पास करण्यात आला. तर लक्षात ठेवा, 1951 मध्ये पास करण्यात आला. पुढचं की बघा, इथं तेच लिहिलंय की 1948च्या औद्योगिक धोरणाच्या तरतुदीला संरक्षण प्रदान करण्यासाठी. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा, या योजनेचं मूल्यमापन किंवा कन्क्लुजन. म्हणजे ह्या योजनेतून नेमकं आमच्या देशामध्ये सफल काय झालं. तर ही योजना जवळपास सर्व बाबतीत यशस्वी झाली, कारण मान्सून अनुकूल झाला. म्हणजे जवळपास साधारण 1951 पासून जर बोलायचं म्हटलं तर 1956 पर्यंत जो पाऊस जो होता तो उत्कृष्टपणे पडलेला होता, का मान्सून उत्कृष्ट होता. आणि उत्कृष्ट असल्यामुळं जे आम्ही नवनवीन प्रकल्प तयार केले होते, भाकरा नांगल असेल, हिराकुडा असेल, कोसे असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचनाच्या सोयी निर्माण झाल्या आणि त्यामुळे आमच्या देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत जे काय आमचं टार्गेट होतं ते आमचं अचीव झालं. त्यामुळे असं म्हणतात की योजना बऱ्यापैकी यशस्वी, कारण की जो काही मान्सून होता तो यशस्वी झाला होता. बघा, तोच मुद्दा आहे, जलसिंचन व ऊर्जेच्या खूप मोठ्या प्रमाणात ज्या काही सुविधा होत्या त्या आमच्या देशामध्ये निर्माण झाल्या. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणजे नॅशनल इन्कममध्ये जवळपास 18% वाढ झाली आणि पर कॅपिटल इन्कममध्ये म्हणजे दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास 11% वाढ झाली. तर हे दोन मुद्दे आपण नॅशनल इन्कम या प्रकरणात डिटेल्समध्ये बघणार आहोत. नॅशनल इन्कम सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर पूर्ण देशाचं इन्कम, आणि पर कॅपिटल इन्कम म्हणजे देशातल्या एका माणसाचा ॲव्हरेजली येणारं इन्कम. तर देशातील एकूण इन्कममध्ये 18% वाढ झाली आणि देशातलं जे काही दरडोई उत्पन्न असेल किंवा प्रत्येक व्यक्तीच्या मागे येणारं उत्पन्न असेल त्याच्यामध्ये 11% वाढ झाली. खूप बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि शेवटीचा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, या योजनेत किंमत निर्देशांकामध्ये किंवा जे काही महागाई निर्देशांक असतो, प्राइस इंडेक्स, त्याच्यामध्ये जवळपास जर बोलायचं म्हटलं तर 13% घट झाली. हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे, 13% घट झाली किंवा कमी झाला. आणि आमच्या देशामध्ये साधारण पहिल्या योजनेपासून 12 पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत. तर यातली पहिली योजना ही एकमेव योजना अशी आहे की ज्या योजनेमध्ये किंमत निर्देशांक 13% कमी झाला. दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये 13% कमी किंवा कमी निर्देशांक झालेला नाही. तर हा असं म्हणता येईल. तर ठीक आहे, आपण ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप सारे घटक डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे. लेक्चर थोडंसं मोठं असेल, मात्र या लेक्चरमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य असेल, कंबाईन असेल किंवा इतर वेगवेगळ्या MPSCच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, तर याच्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे जे काही प्रश्न येतात तर ते सर्वचे सर्व आपण कव्हर केलेलं आहे. तर ठीक आहे, आजचं लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र डिसलाईक का केलं मला हे कमेंट बॉक्समधल्या म्हणजे तुमच्या सर्व सूचनांचा मला अवलंब करून पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येईल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर बघू शकता. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.